सरकारच्या विरोधात भाषण केले, पोस्टर लावले, चौकात भांडणे झाले. ती लढाई वैचारिक लढाई होती या राज्याच्या कल्याणासाठी. आणि पक्षात जे 5 वर्षापूर्वी गतिमान सरकार होतं त्या 2.5 वर्षात घरात बसून चालवलेल्या सरकारला कंटाळून महाराष्ट्राच्या कल्याणासाठी, महाराष्ट्राच्या विकासासाठी त्या 3 नेत्यांनी एकत्र सरकार स्थापन केला. आणि ह्या सरकारची ताकद दाखवण्यासाठी, भविष्याच्या नियोजनासाठी, भविष्याने लढाई आपण सगळ्याजण आज एकत्र झालेलो आहोत. माझी विनंती आहे, हो टोपीवाले दादा, हो काय घाई आहे असं नका करू. बैठकीच्या वेळी आपले मान्यवर नेते सगळ्यांचे मंचावर आहे. कोणाला खूप घाई असेल तर सांगून जा, पण बैठक नका विचारू. आपल्या सगळ्यांना विनंती आहे माझी. कारण एक होतो, दुसरा होतो, दुसरा होतो, तिसरा होतो, त्याच्यामुळं बैठक विचारू. आपल्या सगळ्यांना जो येणाऱ्या निवडणुकीचा काळ आहे, संघर्षाचा काळ आहे. आणि आपण 3 नेते एकत्र झाल्यावर काय परिणाम होतो, लोकसभा असेल, विधानसभा असेल, जनतेला जाणून घ्यायचे. या महाराष्ट्राला आज 3 नेत्यांची शक्ती, आपल्या सगळ्या कार्यकर्त्यांची शक्ती दाखवायची. इकडे थांबा, ते मोदी साहेबांनी मागच्या 10 वर्षांचे काम केलं. या 2 वर्षात आपल्या शासनाने काम केलं. काय जनतेला बोलायला आपली बाग 45 बाग अचानक आपली बाग 400 बाग हा देशाचा जो नाणा दिला गेला तो पूर्ण करायचा म्हणलं तर इम्पॉर्टंट काळात आपल्या सगळ्यांना खूप मेहनत लागणार, खूप काम करणार. तिन्ही पक्ष एकत्र होतानंतर आपण गाफील राहिलो. युद्ध आणि राजकारणात देखील गाफील झालेली दुर्घटना होती. आणि एवढ्या शक्तिशाली नेते एकत्र आल्यावर राज्याचं भविष्य, उज्ज्वल भविष्यासाठी आपल्याला गाफील जास्त नाही बोलणार. मित्रांनो, सगळे बांधव बोलणार आहे. येणारी लढाई आपली इतरांची लढाई आहे. आणि अजून वारंवार प्रत्येक वेळी माझं मार्गदर्शन, माझे विचार आज जास्त न बोलतात कार्यकर्ता होतात एवढंच आम्हाला सगळ्यांनी ताकदीने एकत्र राहून या महाराष्ट्राच्या विधानसभेवर असेल, लोकसभेवर, संसदेवर असेल, आपल्या महायुतीचा झेंडा कसा फडकावा त्यासाठी आपण सगळ्यांनी निश्चित प्रयत्न करावा.